तिकडे जुन्नर तालुक्यातल्या ओतूरला अतिवृष्टीचा फटका बसलेला बघायला मिळतोय। गुरव ठिके या भागातल्या शेतातला बांध वाहून गेलाय। मांडवी नदीला त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेती, घरं, बंगले या ठिकाणी पाणी शिरलेलं बघायला मिळतंय। त्यामुळे टोमॅटोच्या शेतीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। रात्री 8 ते सकाळी 8 या दरम्यान 120 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मिकी घई आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। मिकी, जुन्नर तालुक्यातल्या अतिवृष्टीची काय स्थिती आहे ताजी? आताही पाऊस पडतोय का? अश्विन, जुन्नर तालुक्यातील अतुरला या ठिकाणी काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। अजून देखील त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। सकाळी 8 पर्यंत जवळपास 122 मिलीमीटर पावसाची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे। त्या ठिकाणी जी नदी आहे, मांडवी नदी, ती देखील त्या नदीला देखील पूर आलेला आहे। नदी उधळून वाहतीये त्या ठिकाणी। त्यामुळे अनेक जे नदीकाठी जे घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे। त्याचबरोबर जवळपास जी शेती आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। टोमॅटोची शेती असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अजून देखील त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। अश्विन, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा टोमॅटोच्या शेतीचं इकडे मोठं नुकसान बघायला मिळतंय। जुन्नरमधल्या ओतूरला हा अतिवृष्टीचा फटका बसलाय।